आणि आज आपल्या स्टुडिओत आहेत आपल्या बरोबर जोशी सर. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की अशा स्थितीत मोठ्या हिमतीने पुढे यायला पाहिजे, समाजाला तोंड दिलं पाहिजे. तर एकंदरीत ते जेव्हा तुम्ही म्हटलात तर तुम्हाला असे काही अनुभव आलेत का समाजाकडून? कशा स्वरूपाचा अनुभव आपल्याला पाहिजे? एकंदरीत जेव्हा आपण बघतो की लोकांचं जे दृष्टिकोन असतं बघण्याचं ते कसं होतं? हा, लोकांचा दृष्टिकोन असा असतो. एक मला इथे सांगावंसं असं वाटतं आवर्जून की अपंगत्व अतिशय वेगवेगळ्या प्रकाराने असू शकतं, कुणाला पायाचं, हाताचं किंवा अन्य कुठलंही. आणि त्याच्यामध्ये अंधत्व हे जे आहे ना, हे जास्ती कारुण्यजनक आहे. पण आमचे अंध सगळे बांधव आहेत, त्या अंध बांधवांचं कम्युनिकेशन अतिशय चांगलं असल्यामुळे सर्व अपंगांच्या या जगतामध्ये अंधांनी प्रगती जी केलेली आहे ती अतिशय लक्षणीय केलेली आहे. कारण त्याचं एक कारण म्हणजे की आम्ही लोक दुसऱ्यांशी अतिशय कम्युनिकेशन साधू शकतो. मूकबधीर लोकांना ज्ञान मिळवण्याचं दुसरं काहीच साधन नाहीये. आम्हाला बोलता येतं, त्याच्यामुळे आमच्या भावना आम्ही एक्सप्रेस करू शकतो. आणि हेच मी केलं लहानपणी. माझे जे मी अंधशाळेत शिकलो, माझे मित्र होते, त्यांच्याशी मी मैत्री केली, त्यांच्याशी गोड बोललो आणि त्यांना सांगितलं की मला हे पुस्तक जरा वाचून दाखवणार का, जरा मला कुठे घेऊन जायचं असेल तर मला घेऊन जाणार का बरोबर. आणि तुम्हाला आश्चर्य असं वाटेल, मी एक पाऊल ज्यावेळेला पुढे टाकायचो त्यावेळेला 10 लोकांची 10 पावलांनी लोक माझ्याकडे यायचे. आणखीन मला अतिशय प्रेमळपणाने मदत करायचे. ते आज सुद्धा माझ्या शाळेतले शिक्षक मला कुठे घेऊन जायचं असेल किंवा माझ्यासाठी थांबायचं असेल, आमची मुलं तर माझ्यावर फार प्रेम करतात. आणि सर्व शिक्षकांचं आणि समाजाचं सहकार्य मला भरपूर मिळतं. अगदी खरंय जोशी सर, तुम्ही महत्वाचं सांगितलं. इच्छा असेल तर मार्ग असतोच. आम्हाला तुमच्या व्हायलिन वादनाची एक झलक ऐकायला नक्की आवडेल. ऐकवतो. सकाळची वेळ आहे, एक 2 मिनिटं आपण अहिर भैरव रागाचा आलाप ऐकूया. क्या बात है, क्या बात है. अहिर भैरव रागातलं पूछो ना कैसे मैंने रैन बिताई खूप सुंदर वाजवलेलं आहे. मला मनश्री, तुझ्याशी तर आपण तुझी गाणी ऐकणारच आहोत, पण मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हे तुझ्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे की जेव्हा तुला स्वतःला कळायला लागलं तेव्हा तू कशी या अनुभवाला सामोरी गेलीस किंवा तू कसं हे स्वीकारलंस? नमस्कार श्रोते हो. माझ्या आठवणी म्हणजे मला आता आठवत आहे की मी जेव्हा 3री-4थीत होते तेव्हा माझे मित्रमैत्रिणी मला सांगायचे की मनश्री अगं आम्ही हे बघितलं, मनश्री अगं आम्ही ही गोष्ट बघितली, आम्ही हा पिक्चर बघितला. तर तेव्हा मला सारखं वाटायचं की अरे रे, आपल्याला दिसत असतं तर आता आपण ह्या सर्व गोष्टी बघू शकलो असतो. तर ती जी मे महिन्याची सुट्टी होती तर तेव्हा मी आईला खूप त्रास दिला होता ह्या गोष्टी बाबत विचारून. पण माझ्या आई स्वतः क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असल्यामुळे
तिला म्हणजे तिने मला अनेक उदाहरणं देऊन समजावलं की मनश्री हे बघ, आम्हाला नाही का वाटत की तू मला बघावंस, आजीला बघावंस, घरातल्यांना बघावंस, तर तू आता सारखं सारखं हे विचारून तुला आहे ते अंधत्व एक्सेप्ट करायचंय आणि त्यातनं पुढे जायचंय, जगाला दाखवून द्यायचंय की हम किसी से कम नाही, आपणही अनेक आपल्या अपंगत्वावर मात करून, जसं मगाशी अजित सर म्हणाले की अपंग हे कारुण्यजनक आहे, जसं ते म्हणाले की आपणही अपंगत्वावर मात करून, कम्युनिकेशनचा जसा मुद्दा अजित सरांनी सांगितला, तर आपण अनेक लोकांशी संवाद साधून, अनेक लोकांशी गोड बोलून आपण कामं करून घेऊ शकतो. अगदी खरं आहे. खूप नक्कीच, अगदीच हिने सांगितलं ते बरोबर आहे आणि तू दाखवलं सुद्धा मनश्री करून की हम किसी से कम नाही आहे. आज मनश्रीने खरंच सगळ्यांसमोर एक आदर्श उभा केलेला आहे. आज जी वाटचाल तिने आजपर्यंत जी केलेली आहे त्या वाटचालीतून आपण तिच्याशी बोलूया. संजीवनी ते आपल्यासोबत आहे, जोशी सर आपल्यासोबत आहे. आपण या सगळ्यांशी त्यांच्या अनुभवाविषयी बोलणार आहोत. पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.